नमस्कार मित्रांनो, टार्गेट एक्झाम मराठी या आपल्या आवडत्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत करतो. दररोजप्रमाणे आज आपण बघणार आहोत 18 जून 2026 या दिवसातील महत्त्वाच्या चालू घडामोडी आधारित प्रश्न आपण दररोज बघत असतो. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत आपली चालू घडामोडी सिरीजचे प्रश्न. त्यामुळे सर्व प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघा प्रयत्न करत आहेत आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचे आहेत. जर टार्गेट एक्झाम मराठी या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल. सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. त्यापूर्वी काल विचारलेला प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे होते. तर बघा प्रश्न काय होता. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू करणारे 36वे राज्य कोणते बनले आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होते ऑप्शन क्रमांक सी, पश्चिम बंगाल. सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला. श्रम सांख्यिकीवरील उच्चस्तरीय तांत्रिक तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर श्रम सांख्यिकीवरील उच्चस्तरीय तांत्रिकी तज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्राध्यापक अलक एन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल. बघा, तर ही समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यामागचे उद्दिष्ट काय आहेत? तर भारतातील कामगार बाजारांची बदलती रचना अभ्यासणे, कामगार बाजारांशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणे आणि त्यांचा नियमित आढावा घेणे हा त्यामागचा प्रमुख उद्दिष्ट आहे. बघा, ही समिती कार्य काय करते? तर ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर भर देणार आहेत. तर या प्रश्नाचा राईट आन्सर आपला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढील प्रश्न काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस ने सन्मानित करण्यात आले आहेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच स्लोव्हाकिया या देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय सन्मान ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस सन्मानित करण्यात आलेले आहेत. तर बघा, हा पुरस्कार स्लोव्हाकियाचे राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्री यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आलेला आहे. तर पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 33वा आंतरराष्ट्रीय सर्वोच्च सन्मान पुरस्कार आहे. कोणत्या देशातील? तर स्लोव्हाकिया या देशातील. बघा, 1 मार्च 1994 रोजी या पुरस्काराची स्थापना करण्यात आली होती. आपल्याला हा पुरस्कार सुद्धा रेल्वेच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा 1 मार्च 1994 साली या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 3. महिलांसाठी आणि तृतीयपंथी म्हणजेच ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना कोणत्या राज्याने सुरू केल्या आहेत? तर महिलांसाठी आणि तृतीयपंथीय व्यक्तीसाठी केरळ या राज्याने प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल बी, केरळ. तर ही मोफत प्रवासाची सुविधा केरळ राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या सुमारे 3125 सामान्य बस सेवामध्ये उपलब्ध करून देणार आहेत. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर केरळ आहे. त्यामध्ये केरळ राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. तर केरळ राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 साली झालेली आहे. केरळ राज्याची राजधानी आहे तिरुवनंतपुरम. पूर्वी या राजधानीचे नाव होते त्रिवेंद्रम. हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतो. मुख्यमंत्री आहेत व्ही डी सतीशन. हे आहेत व्ही डी सतीशन. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 140 आणि लोकसभेच्या एकूण जागा आहेत 20. बघा, प्रमुख उत्पादन कृषीमध्ये काय आहेत? नारळ, रबर, काजू, मसाले, काळी मिरी, वेलची, दालचिनी, चहा आणि कॉफी हे महत्वाचे कृषी उत्पादन आहेत केरळ या राज्यातील. महत्वाचे उद्योग कोणते आहेत? तर मत्स्य व्यवसाय, हस्तकला, काथ्या उद्योग, माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन हे महत्वाचे उद्योग आहेत केरळ या राज्यामध्ये. राष्ट्रीय उद्यान कोणते? तर पेरियार राष्ट्रीय उद्यान हे महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. एराविकुलम राष्ट्रीय उद्यान, सायलेंट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, अन्नामुडी शोला राष्ट्रीय उद्यान हे महत्वाचे
राष्ट्रीय उद्यान आहे केरळ या राज्यामध्ये. प्रमुख नद्या कोणत्या आहेत तर पेरियार, भरतपुजा आणि पंबा शास्त्रीय ह्या महत्वाच्या नद्या. महत्वाचे लोकनृत्य आहेत कथकली आणि मोहिनीअट्टम, हे दोन्ही शास्त्रीय नृत्य आहेत. प्रमुख सण आहेत ओणम आणि विशू. ओणम हा सण भरपूर परीक्षेमध्ये विचारला गेला आहे तुम्हाला, तर एवढं लक्ष ठेवायचं आहे केरळ या राज्याबद्दल. महत्वाचे मंदिर आहेत पद्मनाभ स्वामी मंदिर, सबरीमाला मंदिर आणि गुरुवायूर मंदिर, हे केरळ या राज्यामध्ये महत्वाचे मंदिर आहेत. एवढी माहिती केरळ या राज्याबद्दल लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. जीपीआय 2026 मध्ये सलग 18व्या वर्षी जगातील सर्वात शांततापूर्ण देश कोणता बनला आहे? तर जीपीआय 2026 मध्ये सलग 18व्या वर्षी जगातील सर्वात शांतता पूर्ण देश हा कोणता बनलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आइसलँड. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर आइसलँड. तर टॉप 5 देश आहेत, तर 5 देश कोणते आहेत जे शांततापूर्ण देश बनलेले आहेत? तर पहिला आहेत आइसलँड, 2 नंबरला बनलेला आहे तर न्यूझीलंड, 3 नंबरला आहेत स्वित्झर्लंड, 4 नंबरला आहेत स्लोव्हेनिया आणि 5 नंबरचा आहे आयर्लंड. तर हे 5 टॉप देश आहेत. भारताचा 127वा क्रमांकावर आहे. कितव्या क्रमांकावर आहे भारत? 127वर. लक्षात असू द्या कशामध्ये, तर शांततापूर्ण देशामध्ये. ग्लोबल पीस इंडेक्स जीपीआय 2026 नुसार आइसलँड हा देश सलग 18व्या वर्षी जगातील सर्वात शांततापूर्ण देश बनलेला आहे. पुढील प्रश्न आहेत आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? तर आयसीसी महिला T20 विश्वचषक 2026 चे यजमानपद इंग्लंड आणि वेल्स या दोन्ही देशाकडे आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर आयोजक बघा कोण आहेत? इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. एकूण संघ किती आहेत? तर पहिल्यांदाच 12 संघ सहभागी झालेले आहेत. आणि या आयसीसी महिला T20 विश्वचषकचा अंतिम सामना हा 5 जुलै 2026 रोजी लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे. पुढील प्रश्न 6. मेड इन इंडिया एअरबस C295 ची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात झाली आहे? बघा, मेड इन इंडिया एअरबस C245 ही यशस्वी चाचणी झाली आहे गुजरात या राज्यामध्ये. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर बघा वैशिष्ट्य काय? C295 हे एक बहुउद्देशीय सामरिक वाहतूक विमान आहे ज्याचा वापर लष्करी जवानांची आणि मालांची वाहतूक करण्यासाठी केला जातो. तर या विमानाची चाचणी झालेली आहे गुजरात या राज्यामध्ये. तर हे विमान टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड आणि एअरबस यांच्या भागीदारीत तयार केले जात आहे. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. गुजरात आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलं त्यामुळे गुजरात आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर गुजरात या राज्याची स्थापना झालेली 1 मे 1960 रोजी. राजधानी आहे गांधीनगर. मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल आणि राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत. विधानसभेच्या एकूण जागा आहे 182, लोकसभेच्या एकूण जागा 26, राज्यसभेच्या एकूण जागा 11. बघा उत्पादन काय काय आहेत गुजरात या राज्यामध्ये? तर कापूस, भुईमूग, दुग्धजन्य पदार्थ, मीठ, खते, पेट्रोकेमिकल्स आणि औषधे हे महत्वाचे उत्पादन आहेत गुजरात या राज्यामध्ये. महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आणि प्रमुख अभयारण्य आहेत तर गीर राष्ट्रीय उद्यान, काळाहंब राष्ट्रीय उद्यान, वासंत राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान हे महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत गुजरात या राज्यामध्ये. प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत? तर नर्मदा, तापी, साबरमती, मही आणि सरस्वती ह्या प्रमुख नद्या आहेत. लोकनृत्य आहेत गरबा, दांडिया, टिपरी आणि भवाई. महत्वाचे सण आहेत उत्तर नारायण, पतंगोत्सव म्हणतात त्याला, नवरात्री, जन्माष्टमी आणि रणोत्सव हे महत्वाचे सण आहेत. आणि प्रमुख मंदिर आहेत सोमनाथ मंदिर, द्वारकाधीश मंदिर, अक्षरधाम मंदिर आणि अंबाजी मंदिर. तर एवढी माहिती गुजरात या राज्याबद्दल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 7. भारताचे 31वे लष्कर प्रमुख चीफ ऑफ द आर्मी स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर भारताचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं राईट आन्सर होईल. प्रश्न आहे 8. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तांदळाचा कोटा दरमहा 5 किलोवरून वाढवून 10 किलो करण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? बघा
कशा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत तांदळाचा कोटा हा दर 5 किलोवरून 10 किलो कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर ओडिशा राज्य सरकारने केलेले आहेत. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर ही योजना ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी त्यांच्या सरकारच्या 2 वर्षाच्या कार्यकाळपूर्ती निमित्त ही सुरू केली आहेत. तर याचा फायदा राज्यातील सुमारे 3.28 कोटी लोकांना होणार आहे. कशाचा? तर 5 किलोवरून 10 किलो अन्न मिळण्याचा किंवा तांदूळ मिळण्याचा. तर एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. तर ओडिशा प्रश्नाचं उत्तर आहे ओडिशा राज्याबद्दल महत्वाची माहिती. तर ओडिशा या राज्याची स्थापना झालेली 1 एप्रिल 1936 रोजी. राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी. राज्यपाल आहेत डॉक्टर हरिबाबू कंभमपती. विधानसभेच्या एकूण जागा 147. लोकसभेच्या एकूण जागा 21. राज्यसभेच्या एकूण जागा 10. महत्वाचे उत्पादन काय ओडिशा राज्यातील? तर कोळसा, लोहखनिज, बॉक्साईट आणि क्रोमाइट हे महत्वाचे उत्पादन आहेत. ओडिशा या राज्यामधील हा प्रश्न भूगोलवरती आपल्याला विचारले जाऊ शकतात. महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका राष्ट्रीय उद्यान आणि सिंधीपाल राष्ट्रीय उद्यान. प्रमुख नदी आहेत महानदी, ब्राह्मणी, वैतरणी आणि सुवर्णरेखा. महत्वाचे लोकनृत्य आहेत ओडिसी. ओडिसी हे शास्त्रीय नृत्य आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. महत्वाचा सण आहेत रथयात्रा जी पुरी या ठिकाणी होतो आणि धनुयात्रा महत्वाचे सण आहेत. मंदिर कोणते आहेत? तर जगन्नाथ मंदिर आणि सूर्य मंदिर हे महत्वाचे 2 मंदिर आहेत. तर प्रमुख शेती मध्ये तांदूळ हा आणि हातमाग हे 2 पिके महत्वाचे आहेत, प्रमुख पिके आहेत ओडिशा या राज्यामध्ये. बघा महत्वाचे दिवस आपण घेत असतो. तर महत्वाचे दिवस असतात ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात आणि आपण जून या महिन्यातील महत्वाचे दिवस आणले ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाईल असेच आपण दिवस घेऊन आले. तर बघा 1 जून जागतिक दूध दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 2 जून तेलंगणा स्थापना दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 8 जून जागतिक महासागर दिन. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिन. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. 20 जून जागतिक निर्वासित दिन. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि जागतिक संगीत दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस. 25 जून संविधान हत्या दिवस. 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन. हा सांख्यिकी दिन PC महामहिम यांचा जन्मदिवस असतो म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 29 जून महत्वाचा दिवस आहे, लक्षात असतो. तर एवढे दिवस तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहेत, आपण दररोजप्रमाणे घेत असतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. धन मूल्य सूचनांक WPI मालिकेसाठी जुने आधार वर्ष 2011-12 बदलून नवीन आधार वर्ष कोणते निश्चित करण्यात आले आहेत? बघा थोड मूल्य सूचना मालिकेनुसार 2022 ते 2023 हे नवीन वर्ष निश्चित करण्यात आलेले. तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर थोड मूल्य सूचकांक WPI चा भारताच्या अर्थव्यवस्थेतील महागाई मोजणारा एक अत्यंत महत्वाचा निर्देशक आहे, लक्षात असू द्या. WPI चा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर होलसेल प्राइस इंडेक्स. तो मूल्य सूचकांकाच्या नवीन मालिकेत आधार 2022-23 वस्तूच्या रचनेत मोठे आधुनिक बदल करण्यात आलेले आहेत आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार उत्पादक मूल्य सूचकांक ची सुरुवात करण्यात आली आहे. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 10. भागैया सिल्क, उचाई सिल्क, मुंडा ज्वेलरी, बांबू क्राफ्ट यासारख्या पारंपरिक उत्पादनांना कोणत्या राज्यातील भौगोलिक GI मानांकन मिळाले आहेत, म्हणजे GI टॅग मिळाला आहे? तर बघा काय आहेत भागैया सिल्क, उचाई सिल्क, मुंडा ज्वेलरी आणि बांबू क्राफ्ट. तर ही झारखंड या राज्यातील महत्वाचे या पारंपरिक उत्पादन आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. पर्याय बी या प्रश्नात आपलं योग्य उत्तर झारखंड. तर भागैया सिल्क हे काय आहेत? तर हे झारखंडच्या गोंडा जिल्ह्यातील हाताने विणलेले तसर शिल्प आहे, जे नैसर्गिक सोनेरी चमक आणि टिकाऊपणासाठी ओळखले जाते. उचाई सिल्क काय तर सरायकेला खरसावा जिल्ह्यातील एक अत्यंत लोकप्रिय आणि पारंपरिक इको फ्रेंडली तसर सिल्क आहेत. मुंडा ज्वेलरी काय तर मुंडा आदिवासी जमातीद्वारे हाताने बनवलेले विशिष्ट पारंपरिक दागिने आहेत.
बांबू क्राफ्ट काय आहेत? तर स्थानिक बांबूचा वापर करून आदिवासी कारागिरांद्वारे तयार केल्या जाणाऱ्या सजावटीच्या आणि दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत बांबू क्राफ्ट. तर एवढ्या वस्तू एवढे उत्पादन तुम्हाला लक्षात ठेवायचे तर हे प्रश्नाला विचारले जाऊ शकतात. झारखंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर झारखंड या राज्याबद्दल महत्वाची माहिती. तर झारखंड या राज्याचा स्थापना दिवस आहे 15 नोव्हेंबर 2000 साली. राजधानी रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन. राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार. मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे कधीही बदलू शकतात. परीक्षेच्या जायच्या पूर्वी हे तुम्ही एकदा वाचून जा. विधानसभेच्या एकूण जागा आहेत 81 जागा, लोकसभेच्या एकूण जागा आहेत 14 आणि राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 6. महत्वाचे प्रमुख पिके कोणकोणते आहेत? तर तांदूळ हे राज्यातील महत्वाचे पीक आहे. तसेच गहू वगैरे हे सुद्धा पिके झारखंड या राज्यामध्ये घेतली जाते. राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत? तर बेतला राष्ट्रीय उद्यान. मुख्य नद्या आहेत दामोदर नदी ही सर्वात मोठी नदी आहेत आणि प्रमुख नदी आहेत. कोणती? तर दामोदर. सुवर्णरेखा, पराकर, कोयल आणि शंका नदी. महत्वाचे सण आहेत किंवा उत्सव आहेत सरहुल उत्सव, करमा उत्सव, सोहराय आणि उत्सव पर्व. महत्वाचे प्रमुख नृत्य आहेत छऊ नृत्य. हा परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. झुमर, पायका आणि कर्मा नृत्य हे महत्वाचे प्रमुख नृत्य आहेत. तर एवढी माहिती झारखंड या राज्यामध्ये. तर हे होते आज आपले एकूण 10 प्रश्न. आशा करतो तुम्ही प्रश्न सर्व शेवटपर्यंत बघितले आहेत आणि या प्रश्नाचं आता उत्तर तुम्हाला कमेंट सांगायचं आहे. तर बघा प्रश्न आहे तुमच्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगा. हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी देण्यासाठी प्रोजेक्ट गंगा हे कोणत्या राज्याने सुरू केला आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी उत्तर प्रदेश, ऑप्शन डी राजस्थान. या 4 पर्यायापैकी तुम्हाला योग्य प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकलं काही हरकत नाही. प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चला तर असेच व्हिडिओ घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ. तोपर्यंत तुम्ही असेच रेग्युलरपणे आपले करंट अफेअर्सचे प्रश्न करत चला. डेली प्रमाणे अभ्यास करत चला. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता.